नमस्कार. आज 9 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची प्रमुख बातमी: पाकिस्तानची शिष्टाई यशस्वी, युद्धसमाप्तीसाठी अमेरिका इराण राजी, इस्लामाबादमध्ये उद्यापासून चर्चा. शेअर बाजारात तेजीला उधाण. काल युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घडामोडीचे वर्णन जागतिक शांततेसाठी एक मोठा दिवस असल्याचे भाकीत त्यांनी काल केले. ओके, ते आपल्यासाठी तेवढंसं गरजेचं नाही. त्यानंतर उद्या पाकिस्तानमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स, त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री राघसी या दोघांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होणार आहे. मग पाहूयात उद्या कोणता, म्हणजे उद्यापासून चर्चा चालू होईल. मग त्याच्यानंतर 15 दिवसांनी जी आता सध्याला सीज फायर झालेला आहे, 15 दिवसांचं सीज फायर आहे, त्यावरती कोणता निकाल उद्यापासून तिथे लागेल हे आपलं त्याकडे नक्कीच लक्ष असणार आहे. त्याच्यानंतर या सीज फायरमध्ये वादग्रस्त मुद्दे काय असणार आहेत किंवा या इस्लामाबाद टॉक्समध्ये कोणते वादग्रस्त मुद्दे असतील याबद्दल आपण थोडक्यात लक्षात घेऊयात. हॉर्मुझ अटी शर्तींच्या आधारावर मर्यादित प्रमाणात सुरू राहील, त्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ओपन ठेवण्यासाठी किंवा तेथून पास होण्यासाठी इराणची तिथं परवानगी घ्यावी लागेल, ही अट महत्त्वाची तिथं ठरणार आहे. त्यानंतर इराणचा क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रम जे या युद्धाचे मूळ होते त्याबाबतही अस्पष्टता आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तिथे कशासाठी गेले होते, तर न्यूक्लिअर वेपन इराण बनवत आहे यासाठी त्यांनी हल्ला केला होता. परंतु याबद्दल नक्कीच अस्पष्टता आहे की इराणकडील जे युरेनियम आहे त्याचं करायचं काय, किंवा इराण याच्यानंतर न्यूक्लिअर बॉम्ब बनवणार किंवा नाही बनवणार याबद्दल पण अस्पष्टता आहे. यासोबतच युद्धसमाप्तीच्या घोषणेनंतरही इराण आणि आखाती देशांमध्ये हल्ले चालू आहेत व त्याला कारणीभूत आहे इस्रायल. इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केला व इराणने परत आक्रमण चालू केलं व इराणने जे 10 पॉईंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ठेवले होते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की इस्रायलने लेबनॉनवरती पण हल्ले थांबवणं गरजेचं आहे. मग अगदीच पहा, असा अटीचा प्रस्ताव जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला, परंतु इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही कदाचित, व त्यांनी आक्रमण केलं लेबनॉनवर व लगेच त्याला इराणने पण प्रत्युत्तर दिलेलं आहे. ओके, हे चालत असतील गोष्टी पहा, पण याबद्दल एक आर्टिकल आलेला आहे महत्त्वाचा, किंवा जी आजची हेडलाईन आहे पाकिस्तानची शिष्टाई यशस्वी, त्याबद्दल एक आर्टिकल आलेला आहे लोकसत्तामध्ये. तो आर्टिकल लगेच आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिलाच हा आर्टिकल आहे: देदीप्यमान दलालीचा दिलासा. इतकी उरस्फोड, इतका रक्तपात आणि प्रचंड खर्च करूनही अमेरिकेने आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे ट्रम्प यांनी काय साधले, हा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झाला. पण दलालीचा दिलासा हा जो प्रश्न किंवा हा जो स्टेटमेंट आहे दलाली, याबद्दल हा आर्टिकल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व दलाली हा शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी आठवत असेल. ओके, मग याबद्दलच थोडक्यात मला समजावून सांगायचं आहे. तत्पूर्वी पहा, इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा या लेखाची सुरुवातच करण्यात आली. आपण काय दर्जाचा अध्यक्ष निवडला याचा साक्षात्कार काल अमेरिकी जनतेस पुन्हा एकदा झाला असणार व अशाच पद्धतीचं स्टेटमेंट मी लोकसत्ताचं व्हिडिओ काल संपवत असताना बोललेलं होतं. म्हणजे अगदी थोडीशी एक स्तुती मी स्वतःची करून घेणार आहे ते, कारण पहा, आता भरपूर दिवस झालं मी लोकसत्ता वाचतोय किंवा द हिंदू वाचतोय, त्यामुळे मला बातमीचं क्रक्स काय आहे हे नक्की समजू शकतं. मी याबद्दल स्वतःला 100% किंवा अगदी 99% तरी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. ओके, मग आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट अगदी बेस्ट आहेत पहा, कमेंट तुम्ही करत आहात व मला पण ते पुढे जाण्यासाठी मदत करत आहे. पण एका विद्यार्थ्याचं कमेंट आलेलं की सर, ही एप्रिल 2026 ही जी PDF आहे याचं प्रिंट काढण्यासाठी इंग्लिश आणि मराठी तसं काहीतरी संदर्भ होता. आता तुम्हाला कमेंट समजला नाही आहे म्हणजे जास्त प्रमाणात, पण थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं पहा की या मॅगझिनची याची प्रिंट काढायची का, तर मला वाटतं की ही आवश्यकतेचं नाही आहे पहा, कारण हे जे मी बनवलेलं आहे ते डायरेक्टली मोबाईल फ्रेंडली आहे व मी शिक्षक या नात्याने नसून तर विद्यार्थी या नात्याने UPSC मध्ये आहे. कारण विद्यार्थी म्हटल्यानंतर मला समजतं की आता पहा, मी ज्यावेळेस UPSC करेन त्यावेळेस मला लक्षात येतं की बा माझी मर्यादा इथपर्यंत आहे, माझा छोटूसा मेंदू आहे व छोटूसा मेंदूमध्ये किती फॅक्ट लक्षात राहणार आहेत ना, बरोबर. मग यासाठी पहा, मी जर शिक्षक असेल ना तर मी डायरेक्टली सांगितलं असतं की हे सगळे तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे हे 23 जे पिकं आहेत ना ते सगळे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे व उद्याच्या उद्या पाठ करून घ्या. परंतु मला माहिती आहे, विद्यार्थी असल्यानंतर मला लक्षात येतं की बाबा हे 23च्या 23 पिके एका क्षणामध्ये पाठ होऊ शकत नाहीत. हां, मला पण झालेलं आहे, ऊस हे पीक FRP मध्ये येतं, ही मला पण पाठ आहे, परंतु अन्य जे बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या सर्व लगेच्या लगे पाठ होऊ शकत नाहीत. मग यासाठी पहा, मला डेली रीडिंग लागेल. मग मी तुम्हाला तेच म्हटलं की हे मोबाईल फ्रेंडली मी बनवलेलं आहे. ओके, मग शक्य झालं तर तुम्ही याची प्रिंट काढू नका, तर PDF फॉर्मॅटमध्येच तुम्ही याचं रीड करा व अगदी तुम्हाला जर
प्रिंट काढण्यासाठी जर फॉर्मॅट वगैरे अवेलेबल करायचं असेल तर थोडे दिवस थांबा, आणखीन 44 दिवस UPSC एक्झामसाठी आहेत पहा, किंवा अगदी 50 दिवसावर तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. त्यामुळे आता प्रिंट काढण्यात वगैरे अशामध्ये तुम्ही खर्च वगैरे नकात करू तुमचा वेळ. तुम्ही डायरेक्टली आपण ज्यावेळेस जूनमध्ये भेटू ना त्यावेळेस मी परत एकदा यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सध्याला कुठेही चेंजेस तुम्ही पण तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंज नकात करू, एवढंच मला एक सांगायचं असेल. ओके, त्याच्यानंतर आपण आपल्या आर्टिकलकडे वापस येऊयात. व आर्टिकलकडे वापस आल्यानंतर इथे 2 आर्टिकल आलेले आहेत. अ क्लोजर लुक ॲट असीम मुनीर्स वेस्ट एशिया डिप्लोमसी आणि हा दलाल याबद्दलचं आर्टिकल. ओके, मग या दोन्ही आर्टिकलला मी एकत्रितरित्या समजावून सांगणार आहे. व ज्यावेळेस हे आर्टिकल तुम्ही वाचाल किंवा आपल्या भारत देशाचा इतिहास ऐकाल ना तुम्ही, म्हणजे खरंच सांगतो तुमचं जे रक्त आहे ते उसळून येईल किंवा अगदीच रोंगटे खडे होंगे अशा पद्धतीचे आपल्या भारत देशाचा इतिहास आहे. त्यामुळे नक्कीच गर्व करण्यासारखा आपला भारत देश आहे हे मी नक्की सांगू शकतो व अगदी तुम्हाला पण आज लक्षात येणारच आहे. तर नक्कीच आपण या आर्टिकलला सुरुवात करूयात. पहा, 1945 जगात दुसरं महायुद्ध चालू होतं व जपान माघार घेण्यासाठी ऐकतच नव्हतं, म्हणजे तो माघार घेत नव्हता. मग अमेरिकेला आला राग व त्यांनी 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती अणुबॉम्ब टाकला व जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभव पत्करला. मग जपानने पराभव पत्करला म्हणजेच जपानचं राज्य कुठं होतं, हे जे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया तुम्ही आज पाहत आहात, हे पूर्वी कोरिया या नावाचा देश होता व या कोरियावरती जपानचं राज्य तिथं होतं. परंतु जपानला 1945मध्ये अणुबॉम्बचा एवढा मोठा मारा पडला की जपान पुन्हा सर्वाईव्ह करू शकला नाही, म्हणजे त्या पद्धतीने कोरियामध्ये. व कोरिया आता काय झालं पहा, डिसमेंटल झालं. कोरियामधून जपानचं राज्य जे आहे ते नाहीसं झालं. व तुम्हाला पण माहिती आहे अगदी त्याच धर्तीवर पहा 1947मध्ये भारत देश पण स्वतंत्र झाला. ओके, मग अगदी नॉर्थ कोरियावरती पहा पगडा कोणाचा झाला, मग तर अगदीच इथे पगडा झाला पहा रशियाचा. व इथे जी आयडिओलॉजी उदयास आली त्या आयडिओलॉजीचं नाव पहा कम्युनिझम किंवा साम्यवाद. ही आयडिओलॉजी साम्यवाद. ओके, म्हणजे झालं काय 1945मध्ये जपानचा पराभव झाला व जपानचा पराभव झाल्यानंतर नॉर्थ कोरिया म्हणजे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे कोरियाचे 2 तुकडे पडले, उत्तर कोरिया आणि हे दक्षिण कोरिया. डन. मग पहा, आज सध्याला किम जोंग उंग तुम्ही पाहता ते कुठं आहेत, नॉर्थ कोरियामधून आहेत. आणि सॅमसंगचं मोबाईल तुम्ही पाहता ते कुठून आहे, तर दक्षिण कोरियामधून आहे. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग उत्तर कोरियामध्ये पगडा कोणाचा झाला किंवा कोणत्या विचारांचा पगडा तिथं आला, तर साम्यवादी विचारांचा पगडा झाला, त्यामुळे ते रशियाकडे झुकले. व दक्षिण कोरियामध्ये कॅपिटलिझम आलं व कॅपिटलिझम म्हटल्यानंतर USAचा पगडा इथं भारी चालायला लागला. ओके, मग अशा विचारधारेच्या लढाईवर पहा किंवा विचारधारेवरती एका देशाचे 2 तुकडे तिथं करण्यात आले 1945मध्ये. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता क्लिअर झाला असेल. डन. मग 1948 1949 येता येता पहा चायनामध्ये पण तेच झालं. चायनामध्ये साम्यवाद उदयास आला. ओके, एकच मिनिट, ह्याला पूर्णतः मी क्लीन करेन. ओके, हां, तर पहा 1949मध्ये चायनामध्ये पण पहा साम्यवाद उदयास आला, बरोबर. मग साम्यवाद आणि नॉर्थ कोरिया म्हणजे रशिया, रशियाचा एवढासा भाग आहे, रशियाची बाँड्री आहे नॉर्थ कोरियाला व नॉर्थ कोरियामध्ये पण साम्यवाद उदयास आला. ओके, बरोबर आहे. रशियामधला साम्यवाद जो आहे तो चायनामध्ये आणि नॉर्थ कोरिया या दोन्ही देशांमध्ये आला, पण कॅपिटलिझम जे आहे ते दक्षिण कोरियामध्ये उदयास आला. ओके, मग अशा पद्धतीने हे सर्व काही चालू होतं. 1945ला एका देशाचे तुकडे होऊन 2 देश तिथं तयार झाले होते. मग हे सर्व काही चालू होतं. पण 1950मध्ये ही इथली एक पॅरलल लाईन आहे पहा, 38 डिग्री पॅरलल लाईन असं म्हणतात, 38 डिग्री लाईन. ओके, किंवा 38 डिग्री लाईन असं तुम्ही लक्षात ठेवा. मग झालं काय, 1950मध्ये नॉर्थ कोरियाने आक्रमण केलं साऊथ कोरियावरती. ओके, नॉर्थ कोरियाने आक्रमण केलं पहा साऊथ कोरियावरती, म्हणजे उत्तर कोरियाने आक्रमण केलं दक्षिण कोरियावरती. मग या कोरियावरती आक्रमण केल्यानंतर आता मला सांगा तुम्ही कोण कोणाच्या मदतीला येईल, तर नक्कीच रशिया कोणाच्या मदतीला येणार होता, तर उत्तर कोरियाच्या मदतीला. आणि दक्षिण कोरियाच्या मदतीला कोण येणार होता, तर अमेरिका हे देश मदतीला नक्की येणार होते, बरोबर. पण 1950चा जर कालावधी तुम्ही पाहिला तर इथे जगामध्ये कोणतं युद्ध चालू आहे, शीतयुद्ध चालू झालेलं होतं, कोल्ड वॉरचा पिरियड होता हा, बरोबर आहे. म्हणजे अगदी अमेरिका आणि रशिया प्रत्यक्षरित्या लढत नव्हते तरी अप्रत्यक्षरित्यात हे 2 राष्ट्र नक्कीच लढत होते, बरोबर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोघांचं युद्ध चालू झालं 1950मध्ये, बरोबर. मग 1950मध्ये युद्ध चालू झाल्यानंतर पहा जे अमेरिकेची जी फौज आहे ना ती या बॉर्डरपर्यंत गेली.
ओके, या चायनाच्या बॉर्डरपर्यंत गेली. मग या चायनाच्या बॉर्डरपर्यंत गेल्यानंतर चायनाला भीती वाटायला लागली. का चायनाला भीती वाटायला लागली? कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं 1949मध्ये चायनाची क्रांती. मग चायनाला वाटलं की बाबा आपल्या बाजूचं जे राष्ट्र आहे, जिथे साम्यवाद ऑलरेडी आलेला आहे व तिथे अमेरिकात येऊन काय करते, कॅपिटलिझम रुजू करणार आहे की काय. मग यामुळे चायनाला पण भीती वाटायला लागली. मग चायनाने पण काय केलं, तुम्ही लवकरात लवकर वापस जा, अन्यथा मी पण युद्धामध्ये पडेल, असं चायना खुणावून अमेरिकेला सांगण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्यावेळेस चायनाचं कोणी ऐकत नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी फोन कोणाला केला, अगदीच भारत देशाला पंडित जवाहरलाल नेहरू यांना फोन केला. व त्यावेळेस म्हणजे अगदी हे खूप आपल्यासाठी काय म्हणू शकता, एक रोंगटे खडा करण्यावाला क्षण आहे अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. आता मला ते स्टेटमेंट मराठीमध्ये भेटत नाही आहेत, पहा, सॉरी फॉर दॅट शब्द मला तशा पद्धतीने भेटत नाहीत. परंतु त्यांनी आपला KM पन्नीकर म्हणजे भारत देशाचे राजदूत होते चायनामध्ये, त्यांनी फोन केला व त्यांची मदत मागितली. भारत देशाची चायनाने मदत मागितली होती. व पहा, म्हणजे 1950 ला युद्ध चालू झालं, परंतु लगेच्या लगे ही काही एका क्षणात वगैरे हे बदललं नाही आहे. ओके, मग 1951 येता पहा, किंवा 1951 सरत असताना देखील पहा, कोणालाच थांगपत्ता लागत नव्हता की हे युद्ध कोणाच्या बाजूने जात आहे. जसं की अमेरिका आणि इराणचं युद्ध सध्याला झालं पहा, 1 महिना झाला, परंतु कोणालाच निर्णायक तिथं स्थळा तिथं लागत नव्हता. बरोबर. मग अगदी तसंच पहा, 1950ला हे युद्ध चालू झालं, परंतु कोण इथे बाजी मारेल याबद्दल कोणालाच तिथे लक्षात काहीच येत नव्हतं. बरोबर. पण चायनाला भीती का वाटत होती, तर चायनाच्या बॉर्डरवरती अमेरिकेचं सैन्य येऊन थांबलं होतं व नॉर्थ कोरियामध्ये पण साम्यवाद आलेला होता व चायनामधला पण साम्यवाद. मग यामुळे चायनाला भीती वाटायला लागली होती की बा आपल्या पण देशाला इथं असुरक्षितता त्यांना महसूस होत होती. ओके, म्हणजे ते इन्सिक्युअर झाले होते. मग त्यामुळे त्यांनी भारत देशाची मदत मागितली. मग भारत देशाचे KM पन्नीकर यांनी पहा चायनाच्या बाजूने किंवा भारत देशाने एवढी महत्त्वाची भूमिका तिथं निभावली ना, की जनरल थिमय्या यांची काही फोर्सेस वगैरे तिथे गेले व नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांची शांती बसवण्यामध्ये आणि चायनाचा रोल वेस्टर्न कंट्रीजला सांगण्यामध्ये आपण तिथं महत्त्वाची भूमिका सांगितली आहे. ओके, त्यामुळे पहा 1953ला आपण हे युद्ध थांबवलं. ओके, म्हणजे आज जे स्टेटमेंट आलेलं आहे दलाल, पहा, म्हणजे हे स्टेटमेंट अयोग्य आहे. ओके, आता इथं आर्टिकलमध्ये सर्व काही दिलेलं आहे, पोस्टमार्टम त्याचं केलेलं आहे, पण मला एका कुण्या व्यक्तीवर वगैरे तशा पद्धतीने हे करायचं नाही, आक्षेप वगैरे तसा घ्यायचा नाही आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, आपल्या देशाचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे दलालीचं काम नसून शांतता प्रस्थापितेमध्ये आपली भूमिका होती पहा. ओके, व अगदी तुम्हाला लक्षात आलं असेल तर भारत देश कधी स्वतंत्र झाला होता, 1947. म्हणजे पहा, फक्त 3 वर्षाचा असलेला देश त्याने जगामध्ये जगामध्ये चालू असलेलं जे मोठं युद्ध होतं त्याला थांबवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. म्हणजे असा विश्वास आपल्याला पण येणार नाही, दक्षिण कोरिया आणि नॉर्थ कोरिया या दोघांमध्ये युद्ध थांबवण्याची भूमिका कोणी पार पाडली होती, तर KM पन्नीकर तत्कालीन राजदूत होते चायनामध्ये, त्यांनी व जनरल थिमय्या या दोघांनी महत्त्वाची भूमिका पार पाडून पहा, जे अमेरिकेला चायनाची जी भूमिका आहे ती समजावून सांगितली व नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया या दोघांमधलं जे युद्ध आहे त्यामध्ये मीडिएशनची भूमिका भारत देशाने निभावली होती. व तेव्हा भारत देश फक्त 3 वर्षाचा होता. म्हणजे अतिशय, आता पण तुम्हाला सांगत असताना म्हणजे नक्कीच हे ऊर भरून येत आहे, माझ्यासाठी हे खूप बेटर आहे. किंवा म्हणजे आपल्या भारत देशाने काय केलेलं आहे हे जगामध्ये समजावून सांगायचं जर असेल तर तुम्ही आपला इतिहास या बेसिसवर आपण पुढे भविष्य कशा पद्धतीने लिहू शकतो हे तुम्ही नक्की सांगायला हवं. व प्लीज तुम्ही याला पॉलिटिकल अँगलने वगैरे नका पाहूत की काय झालं वगैरे. व अगदीच तुम्ही पण पहा ना, 1953ला आपण चायनाला एवढी मोठी मदत केली होती, चायनाने आपल्याकडे अशा पद्धतीने मदत मागितली की बाबा मला मदत कर. ओके, मग त्यावेळेस 1953मध्ये युद्ध भारत देशाने थांबवलं. 1950 ते 1953मध्ये नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया या दोघांमधलं युद्ध आहे व चायनाला पण भीती वाटत होती, चायना इन्सिक्युअर होता त्यावेळेस भारत देशाने त्यांना सहकार्य केलं. मग 1954मध्ये पहा, हिंदी चीनी भाई भाई अशा पद्धतीने जे नारे लागले किंवा 1954 पासून भारत देश आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि चायना या दोघांमधले जे चांगले रिलेशन आहेत ते कशामुळे प्रस्थापित झाले, हे तर कारण आहे ना. कारण आपण एखाद्या देशाला मदत जर केलं तर नक्कीच तिथं मदत आपण पहा, आपल्या मित्राला जर आपण चांगल्या पद्धतीची मदत केली, त्याच्या संकट समयी जर आपण मदत केली, मग आपला पण एक नक्की म्हणू शकतो ना की तो माझा चांगला मित्र आहे म्हणून. परंतु चायनाचं तसं म्हणजे आपण विश्वास ठेवला चायनावरती किंवा कारण आपण तशा पद्धतीने त्यांची भूमिका निभावली होती तिथं व चायनाला खूप मोठी मदत केली होती आपण, त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकलो. परंतु ते विश्वासपात्र नाहीत झाले म्हणून आपण आपल्या राजकीय नेत्यांवरती किंवा आपला जो इतिहास आहे त्यावरती डाग लावू शकत नाही ना.
मग इथं पण तसं झालं आहे पहा. प्लीज पॉलिटिकल अँगलनी याला पाहू नका की काय झालं त्यावेळेस 1962 वगैरे, तसं आपलं बोलायचं नाही. परंतु भारत देशाने त्यावेळेस काय केलं होतं याकडे तुम्ही प्लीज पॉझिटिव्हली पहा, व हेच आपल्या देशाचा इतिहास आहे. ओके, मग आज घडीला जे आपण दलालीची स्टेटमेंट दिली, कदाचित ते आपण आपलाच इतिहास विसरलो की काय, हे आपलं इथं बेसिकली लक्षात येतं. व यावरून आपला पाकिस्तानची आता सध्याची डिप्लोमसी तुम्हाला लक्षात आणायचं आहे, असीम मुनीस वेस्ट एशिया डिप्लोमसी. ओके, मग आता काय होत आहे पहा. आज घडीला आपण एक स्टेटमेंट दिलं, फक्त दलालीची भूमिका, आपला जो भारत देश आहे तो दलाल कंट्री नाही वगैरे अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलं. परंतु यामुळे प्रॉब्लेम काय झाला पहा, भारत देश आता सध्याला आयसोलेटेड होत आहे. ओके, ह्याच्यापूर्वी म्हणजे अगदी जे आपला भारत देशाचा इतिहास आहे तो प्रत्येक देश आपला चांगल्या भूमिकेतून विचारायचा. जसं पहा, इस्रायल आणि पॅलेस्टाईनला आपण 2 नेशन्स थेरीमध्ये सपोर्ट केलेला आहे. ओके, 2 नेशन्स थेरीला भारत देशाने सपोर्ट केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही देश आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना अधिकार आहे, नक्कीच दोन्ही देश अलग अलग पद्धतीने त्यांचं व्यवहार आहे ते करू शकता, असं भारत देशाने पहिल्यांदाच भूमिका मांडलेली आहे. पण आपलं काय महत्त्वाचं आहे तर पीस महत्त्वाचं आहे. काहीही करा पण पीस महत्त्वाचं आहे. मग अशा पद्धतीची भारत देशाची याच्या पूर्वीची भूमिका होती. पण आज घडीला जर तुम्ही पाहत असाल तर आपण भारत देश कोणत्याही प्रकरणावरती तिथे चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाहीत, किंवा भारत देश सध्याला आयसोलेट पडत आहे. व भारत देश आयसोलेट पडत असण्यामागची कारणं काय आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आपण त्यामध्ये डीपली जायचं नाही. सध्याला निगेटिव्हली न्यूज पण UPSC विचारणार नाही. परंतु आपलं या गोष्टींमधून काय शिकायचं हे महत्त्वाचं खूप आहे पहा. तर पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस फील्ड मार्शल असीम मुनीर, आता थोडंसं नाव मोठं आहे, म्हणजे आपलं थोडंसं त्यांना एक इज्जत देण्यासाठी म्हणून मी त्याचं उच्चारलं. पण बाकी मी पण भारतीय आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात आहे. ओके, पण आपला या गोष्टीमधून म्हणजे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर हे पण मान्य करणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, अगदी ते एक लांडियाची गोष्ट आहे पहा, म्हणजे अंगूर खट्टे आहे अशा पद्धतीने बोलून आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही ना. पाकिस्तानने चांगलं काम केलं आहे तर त्याबद्दल त्याला थोडीशी एकदा शाबासकी आपण नक्कीच देऊयात. कारण पहा, पाकिस्तान खऱ्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलात, सौदी अरेबियासोबत लास्ट इयरला त्यांनी स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट केलेला आहे, SDMA. ओके, स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट त्यांनी सौदी अरेबियासोबत केलेलं आहे. मग त्यावरून काय होणार आहे, जर पाकिस्तानवरती एखाद्या देशाने आक्रमण केलं तर ते सौदी अरेबियावरती पण आक्रमण आहे असं तिथं गणलं जाईल. त्याच्यानंतर पहा, लास्ट इयरला आपण 400 कोटीचं चाबहार पोर्ट बांधलेलं इराणमध्ये. पण ज्यावेळेस अमेरिकेने सांगितलं की बाबा इराणमधून चाबहार पोर्टवरचा तमामचा ताबा जो आहे तो सोडावा लागेल, त्यावेळेस आपण 400 कोटीचा न विचार करता डायरेक्टली आपण इराणवरून आपला ताबा वगैरे आपण सोडलेला आहे. त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस 28 फेब्रुवारीला आपलं युद्ध चालू झालं व त्यांचे खामेनी म्हणजे सर्वोच्च नेते खामेनी यांचं निधन झालं ना, त्यावेळेस भारत देशाने कोणतीही भूमिका तिथं घेतली नाही व 13व्या दिवसानंतर आपण तिथे भूमिका घेतली. मग हे सर्व जे पॉईंट्स ठरत आहेत किंवा ही जे सर्व सिच्युएशन तुम्ही पाहता ना, यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण आयसोलेट होत आहोत. हा मान्य आहे. पहा, आपल्या आजूबाजूचे देश पण पहा ना तुम्ही, जसं बांगलादेश पण थोडीशी भारत देशाच्या भूमिकेच्या विरोधात जात आहे. त्यानंतर श्रीलंका पण तसंच आहे. त्याच्यानंतर नेपाळ. ओके, म्हणजे सगळे जे राष्ट्र आहेत ना ते भारत देशाच्या बडे भाई या भूमिकेपासून दूर पडण्याचा थोडासा प्रयत्न करत आहेत. हा मान्य आहे, श्रीलंका त्यानंतर बांगलादेश आता सध्याला परत ते येण्याचा प्रयत्न करत आहेत, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. परंतु आपण हे असं ठेवू शकत नाही पहा आपली भूमिका, किंवा आपण अशा पद्धतीने आता आयसोलेट राहू शकत नाही. निसर्गाचा नियम आहे की बदलणं गरजेचं आहे, मग भारत देशाला पण हे बदलणं गरजेचं आहे पहा. ओके, मान्य आहे. आज घडीला आपण पाकिस्तानवर टीका वगैरे करत असताना म्हणतो की त्यांची इकॉनॉमी वगैरे खूपच बरखास्त झालेली आहे, त्यांच्याकडे इकॉनॉमी वगैरे काही नाही आहे. परंतु जे सत्य आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. पहा, इथे त्यांनी सत्य तेच दिलेलं आहे की त्यांचे कितीही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असू द्या, किंवा त्यांच्याच देशामध्ये ओसामा बिन लादेन हा सापडला होता, किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स वगैरे तिथूनच ऑपरेट केले जातात, हे सर्व काही सत्य जरी असलं तरी इराण आणि आपलं USA या 2 देशांमध्ये मध्यस्थी करण्यामध्ये पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका तिथं निभावली आहे. मग याच संधीमुळे पहा, फील्ड मार्शल असीम मुनीर किंवा डिफेन्स चीफ ऑफ पाकिस्तान हे सध्याला काय होत आहेत, अमेरिकेच्या अगदी जवळ जात आहेत व वेस्टर्न कंट्रीजमध्ये पाकिस्तानचा दबदबा आता वाढत आहे व भारत देश काय होत आहे, कमी होत आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, काल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी पण पाकिस्तानचं तिथं अभिनंदन किंवा स्वागत तशा पद्धतीने केलं. पण आपण देशांनी तशा पद्धतीने काही करू शकलो का भूमिका? तर नाही. म्हणजेच काय होत आहोत, तिथे आयसोलेट पडत आहोत आपण पहा. त्यामुळे आपली जी इंटरनॅशनल रिलेशनमधील जी साख आहे ती जर परत एकदा सांभाळून ठेवायची असेल, किंवा अगदी ऑपरेशन सिंधू दरम्यान पण आता हे थोडंसं निग्लेक्ट केलं जाईल, किंवा म्हणजे थोडंसं विरोधी भूमिका आहे. परंतु तुम्हाला लक्षात येईल पहा की
ऑपरेशन सिंधूरनंतर आपण आपल्या देशाचे जे राजकीय डिप्लोमॅट्स आहेत त्यांना आपण आपल्या म्हणजे सगळ्या देशांमध्ये आपल्याला डिप्लोमॅट्स पाठवावे लागले होते. ते का अशाचं उद्देश होतं मग ऑपरेशन सिंधूर दरम्यान आपल्या भारत देशामध्ये जे काही म्हणजे पहलगाम अटॅक झाला त्यावरती सर्व देशांनी ते कंडेम केलं की बाबा हे अतिशय अयोग्य आहे, म्हणजे नक्कीच तशा पद्धतीने टेररिस्ट वगैरे होऊ नये असं चायनाने पण म्हटलं होतं. परंतु ज्यावेळेस ऑपरेशन सिंधूर आपण केलं त्यावेळेस आपल्या भारत देशाच्या बाजूने कोणी उभा राहिला का? इव्हन अझरबैजानने पण पाकिस्तानची भूमिका तिथं साकारली होती. म्हणजे हे जर पाहिलात ना तुम्ही, कदाचित ट्रान्झिशन फेजमध्ये आपल्या लक्षात येत नाही. आता अगदी एखाद्या व्यक्तीची किंवा आता माझी स्वतःची म्हणतोय मी, म्हणजे माझं जर वजन वाढत असेल तर मला समजत नाही की बा माझं वजन वाढत आहे. ओके, अगदी तशा पद्धतीने आहे म्हणजे KG मध्ये म्हणतोय मी, म्हणजे असं दबदबा म्हणत नाही आहे मी. तर ट्रान्झिशनमध्ये एखाद्या व्यक्ती जर असेल ना तर त्याला समजत नाही आपली भूमिका काय. अगदी तसंच माझं जर वजन वाढत असेल KG मध्ये तर मला समजत नाही की माझं वजन वाढत आहे. परंतु एका दिवशी वाढलं ना, म्हणजे अगदी 60 किलोचं 80 किलो किंवा 100 किलो जर झालं ना, त्या दिवशीच मला समजतं की 40 किलोनं माझं वजन वाढलं म्हणून. पण याच्यापूर्वी मला 1-1 KG वाढत असेल त्यावेळेस समजतं का? बिलकुल समजत नाही. अगदी तसंच आहे भारत देशाची भूमिका किंवा भारत देश आयसोलेट होत आहे हे आपल्याला ट्रान्झिशन फेजमध्ये आपण सध्याला आहोत. मग हे आपल्याला आता समजत नाही, परंतु एका दिवशी नक्कीच फटका बसेल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपण आयसोलेट झालोत की काय. मग हे जर बंद करायचं असेल तर परत आपल्याकडे वेळ गेलेली नाही आहे कारण पाकिस्तान आता गुड बुकमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे सध्याला, व त्यांचे जे जनरल आहेत आसिम मुनीर हे सध्याला खूप प्रयत्न करत आहेत. हे आपल्याला या गोष्टीमधून दिसत येतं. व त्यांची जी ओसामा बिन लादेनची जी छबी होती 2011मध्ये ते अगदी किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशनला वगैरे पनाह देतं पाकिस्तान अशा पद्धतीची जी छबी आहे ती पाकिस्तानची छबी आता पुसली जात आहे. कारण त्यांनी एक युद्ध रोखून दाखवण्यामध्ये यशस्वी भूमिका पार पाडलेली आहे. त्यामुळे अगदी अंगूर खट्टे हे अशा पद्धतीने आपण म्हणून पुढे जाऊ शकतो का? तर बिलकुल नाही. हां, ठीक आहे, पाकिस्तानने चांगलं काम केलं, आपण त्याला नक्कीच हे करू शकतो, अप्रिशिएट करू शकतो. पण आपण तिथे का चुकलो किंवा आपण इराणला का मदत केली नाही किंवा आपण पण इस्रायलला आपण पण समजावून सांगू शकलो असतो ना. कारण इस्रायलसोबत तर आपले भारत देशाचे चांगले संबंध आहेत. किंवा तुम्हाला पण माहिती आहे ना, रशिया आणि युक्रेनचं युद्ध आपण थांबवलं होतं. किंवा अगदी ज्यावेळेस आपले विद्यार्थी तिथून यायचे होते त्यावेळेस आपण एक फोन केला व आपले सगळे विद्यार्थी तिथून आले. मग असं होण्यामध्ये आपण का भूमिका निभावू शकलो नाही? मग याबद्दल नक्कीच प्रश्नचिन्ह आहे व याचा आपल्याला काय करावं लागेल? ब्रेन स्टॉर्मिंग इथं नक्की करणं गरजेचं आहे. भारत देशाने स्वतःला आता थोडंसं अभ्यास करणं इथं काळाची गरज आहे. ओके, बाकी जे काही स्टेटमेंट आले ते नक्कीच एक IFS अधिकारी याच्या नजरेतून तर ते स्टेटमेंट चांगले नव्हते. कारण भारत देशाचा अगदी 3 वर्षापासूनच भारत देश अशा पद्धतीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्समध्ये आपण पीस कीपिंग फोर्सेस पण पाठवतो. ओके, आपला कुठेही शांतता महत्त्वाची आहे. आपला भारत देश हा शांतता प्रिय नेशन आहे. कारण आपण गौतम बुद्धाचा वारसा आपल्याच देशामधून आलेला आहे. ओके, त्यामुळे आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला असेल व थोडंसं इतिहास समजल्यानंतर तुम्हाला पण एक चांगलं वाटलं असेल की भारत देशाचा इतिहास काय आहे. ओके, हे समजण्यामध्ये नक्कीच तुम्हाला एक महत्त्वाची भूमिका या आर्टिकलची समजलेली असेल. ओके, काही विद्यार्थ्यांना कदाचित याचं रागही आला असेल किंवा हे असं का बोलत आहे. पॉलिटिकल बातम्या थोड्याशा हे असतात म्हणजे रॅशनल भूमिका तुम्हाला पण तिथं ॲक्सेप्ट करावी लागते. पण शक्य झालं तर नक्कीच तुम्ही रॅशनल भूमिका ॲक्सेप्ट करून UPSC करण्यासाठी प्रयत्न करा. एवढंच माझं एक उद्देश इथं सांगण्याचा असेल. बाकी निगेटिव्ह न्यूज UPSC विचारत नाही. त्यामुळे याला पुढे मी याचं जे हे आहे ना काय म्हणू शकता जे क्रक्स वगैरे आहे त्याला मी इथं देण्याचा प्रयत्न केला नाही. आजच्या मॅगझिनमध्ये दुसरे काहीच मुद्दे नाहीत, फक्त हे फोटो आहेत. KM पनिकर, त्याच्यानंतर जनरल KS थिमय्या आणि हा मॅप आहे चायना, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. त्यानंतर नॉर्थ कोरियाला रशियाचं पण बॉर्डर आहे. हा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा, कारण रशिया आणि नॉर्थ कोरिया हे एकत्र आहेत. व आता पण काल परवा पण यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण झालं होते. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांनी काय करत होते बलूनचं युद्ध केले होते. यांनी बलूनचं कसं युद्ध कचरा भरायचे. ओके, नॉर्थ कोरिया कचरा भरायचा व कचरा भरून त्यांनी अगदी साऊथ कोरियाच्या बॉर्डरमध्ये वगैरे सोडायचा. म्हणजे अशा पद्धतीने हे बलूनचं वगैरे त्यांनी युद्ध केले होते. ओके, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही. पण थोडक्यात महत्त्वाचं आहे की भारत देशाची भूमिका अगदी कशा पद्धतीने भारत देशाचा उगम झालेला आहे व भारत देशाचं जे इतिहास आहे ना तो खूप दैदिप्यमान इतिहास आहे. ओके, म्हणजे प्लीज तुम्ही वाचत राहा. वाचल्यानंतर तुम्हाला पण भारत देश काय आहे समजेल. की राजकारणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अडकून नकात पडू. एवढंच मला बेसिकली सांगायचं असेल. त्यानंतर आपण परत एकदा आपल्या विश्लेषणाला सुरुवात करूयात. इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर व्यभिचार समलिंगी संबंधावरील निकाल अयोग्य की सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारचं म्हणणं, पण हे स्किप करा कारण माहिती आहे मला की काय होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर नेक्स्ट स्त्री शक्तीला सक्षम करूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे, पण स्किप करा. याच्या पूर्वीपासून मी सांगत आलेला आहे, तोच पॉईंट वारंवार आलेला आहे व हाच पॉईंट इथे पण परत एकदा आलेला आहे. पहा, डिलिमिटेशन, वुमन्स रिझर्वेशन, पॉलिटिकल डायनॅमिक्स. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणत आहे जे 2034 मध्ये आरक्षण देणार होते महिलांना ते 2029 मध्येच मिळणार आहे व त्यासाठी 16 एप्रिल रोजी एक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलं आहे व या अधिवेशनामध्ये मे बी तिथे एक घटनादुरुस्ती परत एकदा केली जाईल व त्यामध्ये अगदीच 2029 पासूनच हे आरक्षण दिलं जाईल असं त्याने म्हणू शकतील. त्यामुळे आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची स्किप करून पुढे चला आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरूच, युद्धविराम लागू नसल्याची त्यांची भूमिका. मग त्यानंतर इराणने पण तसे आक्रमण चालू केले आहेत. त्यानंतर धर्मातील अंधश्रद्धा ठरवण्याचा न्यायालयाला अधिकार, शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मत, केंद्राचा माध्यम त्याला विरोध व अगदी सुप्रीम कोर्ट आहे पहा, सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 142 आहे. त्याला जर कंप्लीट जस्टिस आणायचं असेल तर तो काहीही करू शकेल कारण संविधानाचं प्रोटेक्शन त्याच्याकडे आहे व तुम्हाला माहिती असेल म्हणजे भारतीय संविधानानुसार किंवा आपल्या भारत देशामध्ये कोण सुप्रीम आहे तर संविधान इज द सुप्रीम. ओके, त्यामुळे अगदी पार्लिमेंट नाही किंवा अगदी कोणता धर्म नाही आहे तर आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम आहे. त्यामुळे नक्कीच हे सर्व बातम्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत, स्किप करत चला पुढे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आला आहे पहा, डॉलरची मक्तेदारी मोडू शकणारी युद्ध, ब्रिक्स नेशनबद्दलचा हा आर्टिकल आहे, पण शक्य झालं तर स्किप करा म्हणजे जास्त काही यामध्ये पण पॉईंट दिले नाहीत. मी हा पण आर्टिकल वाचलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट काही गरजेचं आहे का, तर अशा पद्धतीने लोकसत्ता संपतं. पण एक महत्त्वाची बातमी जी आहे ती रिझर्व्ह बँकेकडून विकास दर 6.9% खालावण्याचे अनुमान त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर आय थिंक रेपो रेट जे आहे ना ते जैसेच्या तैसे त्यांनी ठेवलेलं आहे. यामध्येच आहे का बातमी, आय थिंक कुठे गेली, मध्यम ते दीर्घावधीत व्याजदर कमीच राहील. हां, तर हे पहा रेपो दर 5.25 एवढंच ठेवण्यात आलेलं आहे. तर ही रेपो रेट काय असतं तर मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करतं, भारत देशाचं मौद्रिक धोरण. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, मौद्रिक धोरण कोण जाहीर करतं तर RBI. आणि फिजल पॉलिसी, ओके, फिजल पॉलिसी ही मॉनिटरी पॉलिसी RBIची असते व फिजल पॉलिसी कोणाची असते तर सेंट्रल गव्हर्नमेंटची असते. फिजल पॉलिसी कोणती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, बजेट जे मांडलं जातं ना त्याला आपण हे म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पॉलिसी लिहिलं होतं. फिजल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असते, यालाच तुम्ही बजेट म्हणता. डन, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, बाकी उर्वरित गरजेचं नाही. रेपो रेट जसं तेच आहे व ते तसंच असणार आहे, काळजी नका करू. 2-2 महिन्यांनी हे चेंज होतं, पण UPSC असा प्रश्न विचारत नाही की रेपो रेट खालीवरी झालेला आहे का, स्किप करा ना. ओके, त्याच्यानंतर द हिंदूमधील हा आर्टिकल आपण पाहिलेला आहे, स्किप केला. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल हा पण आपण पाहिलेला आहे. त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे आर्टिकल आपण आय होप डिस्कस केले आहेत व तुम्हाला सर्व बातम्या समजलेल्या असतील. आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.